हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आज सुट्टीमध्ये आता आई आलेली आहे आणि मुलांना आणि आईला यांच्या हाताचं मटण खायचं होतं, म्हणजे मटण करी खायची होती। तर मटण करी म्हणू शकतो किंवा भाजी पण म्हणू शकतो। तर मस्तपैकी आई आज बनवणार आहे ती रेसिपी। तर आता कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्ये एक पडी तेल टाकलेलं आहे, थोडंसं जिरं कांदा परतवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मटण टाकलेलं आहे। तर मटणला आता हे सगळं पाणी आपण आटू द्यायचं आहे, तोपर्यंत आपण मसाला करून घेणार आहोत। तर मसाल्यासाठी कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं भाजून घेतलं आहे, आलं लसूणचं तुकडं घेतलेलं आहे, लसूण आपण सोललेले आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। इकडे आपलं मटण मस्तपैकी शिजतं आहे। तर त्या मसाल्यामध्ये मी बारीक आपलं कांदा लसूण चटणी गरम मसाला ते आपण नंतर टाकणार आहोत। पहिले तो मसाला आपण बारीक करून घेणार आहोत, तोपर्यंत आपलं मटणातलं पाणी आटतं आहे। तर ब्लॉकमध्ये तुम्ही बघू शकता की मटणचं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। तर आपण आता याच्या पुढे त्याच्यात आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत। गरम पाणी टाकल्यानंतर आपण कुकर बंद करणार आहोत आणि 4-5 शिट्ट्या घेऊन घेणार आहोत। तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला एका कढईमध्ये तेलात आपण परतवून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपला गरम मसाला, लाल तिखट असं मस्तपैकी परतवून घेणार आहोत। चांगलं तेल सुटोस तर नंतर आपण शिजलेलं मटण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याच्यात उरलेलं सूपसुद्धा आपण त्या रश्याला वापरायचं आहे। अशी आपली मटणची झणझणीत भाजी झालेली आहे। तर आईच्या हाताची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स। बाय।